ए पोरांनो, इकडे या. अरे बघ बाबड्या दादांनी किती फटाके आणलेत. हे घ्या तुमच्यासाठी. यावर्षी भरपूर फटाके फोडा. खरंच सोम दादा तू तर एकदम सॉलिड आहेस रे. थँक्यू थँक्यू. घ्या. आणि ऐका, हे सगळे फटाके आजच संपले पाहिजेत, तर उद्या आणखीन मिळणार. चला दिवाळी दणक्यात साजरी करूया. आता सोहमचं राज्य आहे. आकाश कसं दिव्याने उजळून निघालंय नाही. अहो काय बघताय? उजळलेला तुझा चेहरा त्याहून सुंदर दिसतोय. आज मी तुझ्याकडे काही मागितलं तर देशील? काय हवंय सांगा. वचन. कसलं? आजपासून तू फक्त स्वतःसाठी जगायचंस. दिलं वचन. आजपासून मी फक्त स्वतःसाठी जगेन. पण तुम्हाला माहितीये ना, माझं जग तुमच्यात सामावलंय. त्यामुळे तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे. आई हळू ग, खूप झोमतय ग. सॉरी राजा बघू. सोहम छोटा होता ना तेव्हा त्याचे इवले इवले हात तर मी लोणी लावून मऊ केले. आई, आई नाही आहेत, मी आहे. शुभ्रा, हैप्पी दिवाली. बॉय, ए बॉय.
हे काय हात पुढे केला म्हणजे ब्रशला पेस्ट लावून द्यायची असते, कळत नाही का तुला? जा घेऊन ये. तू परत कशी काय आलीस? घर सोडून गेली होतीस ना तू? अच्छा, या जगात नवरा किती महत्वाचा आहे हे कळलं वाटतं तुला. या जगात स्त्रीला नवऱ्याशिवाय किंमत मिळत नाही, तिला कोणी विचारत नाही, कळलं ना? पण बाय द वे तू परत कशी काय आलीस ग? तुला राहायला दुसरं घर नाही मिळालं? डोक्यात प्रकाश पडला फायनली. पडला प्रकाश पडला माझ्या डोक्यात. मला माझ्या सगळ्या चुका कळल्या. मी गेले होते आई आणि त्या अभिजितला भेटायला. मी अभिजित बोलले याचं आश्चर्य वाटलं असेल ना तुला सोहम? काय हाल करून ठेवलेत रे त्यांनी आईंचे. त्यांना न खायला काही आहे न प्यायला. आणि तो अभिजित? तो काय, तो दारू पिऊन. हे धर, तुला माहिती होतं का रे तो माणूस एवढं दारू पितो? हो, मला वाटलंच होतं, माहित होतं मला. ते नाही का एकदा दारू पिऊन आले होते, घरात तमाशा केला होता. एकदा? रोज रोज दारू पिऊन तो माणूस असा पडलेला असतो. ना कशाची फिकर ना कोणाची पर्वा. मी म्हणाले आईंना, अय्यो कुठे राहताय या माणसाबरोबर, चला माझ्या बरोबर आपल्या घरी जाऊया. आई काय म्हणाली? ती परत येते? खूप बदलल्यात रे आई. मी माझ्या नवऱ्याला सोडून कुठेही जाणार नाही असं म्हणाले. अरे मी एवढंच सांगतेय तरी त्या माणसाची बाजू घेऊन तुला बडबडत होत्या. अभिजितची जी काय अवस्था झालीये ती सोहममुळे झालीये. आयुष्यात परत त्याचं तोंड बघणार नाही असं म्हणाल्या. सॉरी हा, मलाही राग आला. मी त्यांना खडसावून सांगितलं, आई बास, ह्याच्या पुढे माझ्या नवऱ्याबद्दल काहीही बोललेलं मी सुद्धा खपवून घेणार नाही. आणि तुमच्या नवऱ्यापेक्षा तर खूप चांगला आहे माझा नवरा. दारू पिऊन तमाशे करत असेल तो, पण तुमच्या नवऱ्यासारखा असा दारू पिऊन पडला नव्हता कुठे. करत असेल ना चोऱ्या, चीटिंग करत असेल, पण हे सगळं करताना त्याने आमच्या फ्युचरचा विचार केला. सोहम, मला कळलंय तू हे जे काही केलंस ना ते तू आपल्यासाठी केलंस, माझ्यासाठी केलंस, माझ्या सुखासाठी केलंस. सोहम, मला नाही जायचं परत तिथे. मला नाही रे गरीब वगैरे म्हणून जगायचं. मला कळलंय सोहम, आपल्या इच्छा आकांक्षा हे सगळं फक्त पैशानेच पूर्ण होतं. आणि त्या सगळ्या इच्छा फक्त तू पूर्ण करू शकतोस सोहम. तू कर, तू तुला हवं ते कर सोहम. आता मी तुला काहीच नाही बोलणार, मी तुझ्याशी भांडणारही नाहीये. इनफॅक्ट या सगळ्यामध्ये मी तुझ्या बरोबर आहे. सॉरी. बॉय बाळा, नाश्ता तयार ठेव, मी आलो ब्रश करून. सोहम माझ्यावर इतक्या सहजासहजी विश्वास नाही ठेवणार आहे. त्यासाठी मला काहीतरी बबड्यागिरी करावीच लागणार. हे कुठे घेऊन आलीस तू? बघ ना, मॅडीने हाच पत्ता सांगितला होता रे, मलाही काही कळत नाहीये. शी. हा, ये चल रे, गाडीला हात नाही लावायचा, चल निघ. सोहम, जाऊया.
सर तुमच्या डोळ्यात पाणी? अरे नाही, ते डोळ्यात कचरा गेला काहीतरी. विश्वास, तुझे सर खूप हळवे आहेत रे. त्यांना कोणाचंही दुःख बघवत नाही, आजी आजोबांना झालेला त्रास बघवत नाही. एवढंच काय, साधा परमवीर सारखा सिनेमा बघितला ना, सिनेमा बघता बघता रडायला लागतात ते. काहीतरी काय सांगते, हे अति होत आहे. अहो त्या दिवशी असंच केलं ना तुम्ही, डोळ्यात काहीतरी गेले समोर असं असं करून पाणी पुसत होतात ते डोळ्यातलं. काय अरे ते नुसते हळवे नाही तर भित्रे भागोबाई येत एक नंबरचे. एक जुळा येऊ दे आमच्या घरात, मग त्यांची काय अवस्था होते ते. तिला विचार, परवा कोळी कोणी पकडला? कोळी? आणि ते असं असं लांब करून कोण काढत होतं कोळी? पुढच्या वेळी कोळी येऊ दे, मग दाखवतो तुला. सोहम, हे दोघं विश्वासला आपल्या विरोधात फितवत नसतील ना? विश्वास, ताबडतोब इकडे ये. सोहम सर तुला बोलवतायत, ऐकू येत नाहीये का तुला? इकडे ये. तू कोणाला विचारून सुट्टी घेतलीस आज? नाही मॅम, मी आज येणारच होतो पण उशीर झाला थोडा. नको त्या माणसांबरोबर गप्पा मारत बसलास तर हेच होणार ना. एक काम कर, तू इथेच थांब. काहीही गरज नाहीये तुला अभिज किचनला यायची, तुझी नोकरी गेली. येस, तुझी नोकरी गेली. शुभ्रा, शुभ्रा अगं असं करू नकोस ग, त्याला नोकरीची गरज आहे खूप. त्याला जर गरज असती तर तो आता अभिज किचन मध्ये असता. सोहम, आपण जर याला काढून टाकलं आणि ह्याने दुसऱ्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन आपल्या सगळ्या सिक्रेट रेसिपीज रिव्हील केल्या तर, लोकांना सांगितल्या तर, याला काढणं योग्य असेल का? नाही नाही, नको काढूस त्याला. हे बघ शुभ्रा, त्याला नोकरीवरून काढू नकोस. तो आम्हाला फक्त मदत करत होता ग. तू एक शब्दही बोलू नकोस अभिजित. विश्वास, सोहमचं मन फार मोठं आहे म्हणून तुला अजून एक संधी देतोय आम्ही. ये तू उद्या नोकरीला. इतक्या सहजासहजी नाही शुभ्रा. त्याला अजून कळलेलं नाहीये मी त्याचा बॉस आहे. तुला जर काही नोकरी करायची असेल ना तर माझे पाय धरून माफी माग, तरच तुझी नोकरी टिकेल. बघू एक. अरे वा, छान. अगदी एक साईज कांदा कापलात तुम्ही, मशीनवर कापावा तसा. तुमचे पैसे देतो. हा, हे घ्या. मधू, पैसे मिळाले मला. हो, आता ना या पैशात ना ह्यांच्यासाठी उशी घेऊन येईन.
अगं रात्री सारखे सुळबुळ करत असतात, उशीशिवाय झोप लागत नाही ना यांना. हो का? मधू इथे कुठे दुकान असेल का मला उशी मिळेल असं? आहे ना, मी दाखवते, चला. चला ते ठेव सगळं बाजूला, मी करीन ती कामं. ताई म्हणजे नोकरीवरून काढलं काय मला? नाही रे बाबा, पण आता तू अभ्यास करायचायस. हे घे. ताई शाळा सोडून जमाना झाला मला. हे तुझं त्या तिथल्या गावच्या शाळेमध्ये नाव काय नोंदवलेलं? ते हरी नोंदवलेलं. हरी. मग आतापासून मी सुद्धा तुला हरीच म्हणत जाईन, आणि इथल्या शाळेतही तुझं नाव मी हरी म्हणूनच नोंदवणार आहे. त्यामुळे हे धर आता, छान अभ्यास करायचा आणि वर्षाच्या शेवटी 10वीची परीक्षा द्यायची. अभ्यास कर, मोठा हो, म्हणजे मानाची नोकरी करशील. ताई पण स्वप्नातल्या गोष्टी आहेत त्या. सरांनी बघितलं तर. आणि माझ्या कामांचं काय? ताई म्हणतोयस ना मला, मग मी करीन काम. पण तुम्ही काम करायची मी अभ्यास करायचा, आपल्याला बाबा नाही जमायचं. हे बघ हरी, सोहमची कामं करून तू भविष्यात काही साध्य नाही करणार आहेस. तू लवकरात लवकर इथून बाहेर पडायचा विचार केला पाहिजेस. मी जेव्हा मोकळी असेन तेव्हा ही घरची कामं मी करेन आणि तू अभ्यास करायचास. आणि मला जेव्हा माझ्या ऑफिसचं काम असेल तेव्हा फावल्या वेळात करत जा ही घरची कामं. चालेल. आता मी घरातली कामं बी करीन आणि अभ्यास बी करीन. गुड. शुभ्रा, शुभ्रा, काय रे? अगं एक गुड न्यूज आहे, सॉलिड न्यूज आहे. अरे काय, सांग तरी पटकन. अभिजित राजे कामातून गेला. पैशांशिवाय पण खुश राहता येतं. तू म्हणालीस ना झोपडीत सुद्धा तो माणूस समाधानी आहे म्हणून. चेहऱ्यावर चमक आहे, गरिबीत सुद्धा खुश आहे. आता त्याच्या चेहऱ्यावरची सगळी चमक कशी गायब करतो ते बघ. त्या ढगाळलेल्या शेफकोट मध्ये ना नोकऱ्या मागत फिरतोय तो. सावेंच्या ऑफिस मध्ये सुद्धा तमाशा झाला आज. तमाशा? काय केलंय म्हणजे आता त्यांनी? अभिजित राजेंच्या डोक्यावर परिणाम झालाय असं पिल्लू मी सावेंकडे सोडलं होतं. जेव्हा अभिजित राजे त्या घाणेड्या कपड्यांमध्ये तिकडे पोहोचले ना, तेव्हा सावेंचा विश्वासही बसला त्यावर. तुला माहितीये अभिजित राजेंना धक्के मारून बाहेर काढले त्याने, दी अभिजित राजेला. मला फोन आला होता सांगायला, अभिजित राजे खरंच वेडा आहे असं म्हणाले. एकदा काही खबर पसरली ना, त्या अभिजित राजेला कोणीही नोकरी देणार नाही. आहे की नाही तुझा नवरा जिनियस? तुला अभिमान वाटत असेल ना माझा? तू काय बघतोस? मी फ्रेश होला जातोय, लवकर चहा घेऊन ये. लंडन वरून आणलेला चहा. हा आलंच. बॉस, 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 हाऊ डू यू बॉस? जॉब फाईन मिळाला म्हणजे लॅब कोट खराब झाला म्हणून काही प्रॉब्लेम नाही ना? नाही म्हणजे बॉस, सॉरी मी ना, मी एक नंबरचा फालतू माणूस आहे. सॉरी बॉस, प्लीज सॉरी. अरे नाही, मिळाली नोकरी. बॉस, यू फाईन जॉब. पार्टी पार्टी, गिव 50. आय विल व्यवस्था पार्टी. हो हो, आधी बायकोला तर बातमी सांगतो. ओके ओके ओके. पार्टी आज इकडे काय गो? वहिनी, त्या समोरच्या टॉवर मध्ये नाही का एका शेटाणीच्या घरी लग्न आहे. तिला घरात भांडी घासायला 2 बायका हव्या. 500 रुपये देते म्हणाले. तुम्ही येणार का? हे गेले ना की मग मी येते. मी वाट बघते. काय खुसरू पुसरू चालली होती? काही नाही, आपलं नेहमीच बायकांचं.
हल्ली बरीच चालू असते खुसूर फुसूर. बरं आसावरी, कालही मला नोकरी नाही मिळाली. मी रोज सकाळी नोकरी शोधायला बाहेर पडतो, संध्याकाळी तसाच येतो. तरी तुम्हाला काही बोलत नाहीस, विचारत नाहीस. अहो मला दिसतंय ना तुम्ही किती वणवण करताय नोकरीसाठी. ते माझी खात्री आहे तुम्हाला चांगली नोकरी मिळाली की लगेच तुम्ही मला सांगाल. अशी समजूतदार बायको सगळ्यांना मिळू दे. येऊ मी? हो. मधू, मधू, आले आले. कुठे निघालीस? ही जे तू ढोसतोस ना त्याला पैसे लागतात आणि घर चालवायला पण पैसे लागतात. वहिनी आणि मी चाललोय समोरच्या टॉवर मध्ये काम करायला. हा अगं हजबंड नो इज्जत. अभिषेक रे अरे मित्रा, चोरून कशाला काढतोस फोटो? राजरोज काढ ना. थँक्यू अभिजित राजेवर. अरे स्विच ऑफ झाला फोन वाटतं. अरे अच्छा, हरकत नाही. तुझा नंबर मला दे, माझ्या फोन मध्ये काढतो, तुला पाठवतो. चालते. हो, माझा फोन घरी राहायला वाटतं. हरकत नाही, इथे भेट होईलच आपली. काढू आपण फोटो. चालेल. आसावरी, आसावरी कुठे गेली? बघ्या, माझी बायको कुठे गेली माहितीये का? वहिनी, हा वहिनी गो विथ माय बायको मधू. गोईंग टॉवर. येस टॉवर. ठीक आहे. काय झालंय, माझा मोबाईल आतमध्ये राहिलाय आणि किल्ली माझ्याकडे नाही आहे. किल्ली आसावरीकडे. मला जर दाखवतोस कुठे आहे ते? टॉवर. हा येस. कम कम कम. बया, वहिनी लय पिट्टा पडलाय बघा. काय शिजवलं काय नक्की याच्यात काय कळ ना. तेल काय जाता जाईना. थांब, तू हे घास ते मला दे, मी काढते ते. दे इकडे. अगं घे तू, मला दे. जोरात घासायला पाहिजे एकदम. तेच कुठेतरी तू. अरे हे काय काय अजून भरपूर भांडी पडलेत. चला चला आवरा लवकर. होत आहे.